धन्यवाद भैया ने हमको अभी क्या बोलते हैं प्रेरणा दी है। फायनली पोहोचले आता रतलामला। तर आता रतलाम वरून आपण पहिलं प्लॅटफॉर्म बघणार आहे आपलं कुठे येते। आपल्याला आता ह्याला जायचंय चित्तोडगडला। तर आपली रेल्वे कुठे लागणार ते पहिलं बघणार आहे आणि मग नंतर पुढचं नियोजन करायचं चाललंय। तरी चला आता प्लॅटफॉर्मला जाऊया आणि प्लॅटफॉर्म वरती जाऊनच पुढचं काय नियोजन लावायचं ते बघू। प्रथमेश दादा चला आणि दोन कार्यकर्ते हलव त्याला। चला आता काय करूयात जेवणा पाण्याची सोय बघायची पहिले। काय रे जेवणा पाणी सोय लय भूक लागली। सकाळी 8 वाजता बसलोय आता 8:30 ला उतरलोय। बरोबर 8:30 बरोबर 12 तास प्रवास झालेला आहे आता। त्याच्यामुळे पोटाचा भरता पडलाय। आधी फोटो असं काय पण नाही खायचं आपल्याला इथलं। आपल्याला फक्त जस्ट दाखवण्यासाठी मी करतोय। पण ठीक आहे कुठल्या तरी हॉटेलला बसूनच जेवण करू चांगलं मस्त जरा। बटा पण चालेल पण हॉटेलला हो हॉटेलला चालेल। वरण भात खाऊ पण हॉटेललाच चालेल। हा वरण भात लोणचा कोण नाही कोणचा। आपल्याकडे बजेट आहे भाऊ। हा बजेट नाही आहे भाऊ आपल्याकडे। किती बजेट आहे आपल्याकडे? पहिला दिवस पहिला दिवस शेवटचा झाला म्हणजे व्हायचा कुठं ना। चला भेटू। आता आपण आलोय रतलाम जंक्शनला। तर इथं आपल्याला भेटले दादा। दादा हॉटेलचं नाव काय? एक नंबर होटल खाना वेज। नाम बताओ। कंचन रेस्टोरेंट होटल का नाम। कंचन रेस्टोरेंट। प्लेटफॉर्म क्रमांक ठीक है चलो एक बार जरूर आना और शुद्ध शाकाहारी एकदम। जी 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 जरूर। तर नक्की अवश्य भेट द्या। पूर्ण तुम्हाला आपल्या खायच्या। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। इथं पोहे गरम आहेत, पॅटीस, परत पुलाव आहे, परत हे काय पुरी भाजी ना, पुरी भाजी पण आहे। ते नक्की विजिट करा आणि जवळच्या जवळ रेल्वे जंक्शनला आहे जेवण्यासाठी। तर आपल्याला हॉटेल भेटलेलं आहे। हॉटेल आहे शिवजी व्हेज। त्यांचे मालक सांगा थोडस आपलं लोकेशन सांगा आणि हे सांगा। हॉटेलचा मेनू आहे। लोकेशन काय आपलं? स्टेशन रोड रतलाम। यस। हॉटेलचं नाव आहे हॉटेल न्यू शिवजी। चला बघूयात आपण काय मागवायचं बघू। ते टेबल सेट केलाय। चला चला फाइनली टेबल भेटलाय। धन्यवाद भैया ने हमको अभी क्या बोलते हैं प्रेरणा दी है। अभी देखते म्हणजे बघूयात काय होतंय। आपला मराठी ब्लॉगर आहे मी। हिंदी शब्द येतात जरा घ्या समजून, थोडस ऍडजस्ट करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही होणार आपला। आणि व्हिडिओ शेवट पर्यंत बघा। शेवट आपला होणार आहे ओडिशामध्ये। बघूया चला। जय श्रीराम। तर आपलं जेवण आलेलं आहे। जेवणामध्ये राईस आहे, एक भाजी डाळ, शेव भाजी मागवली आपण आणि एक सुकी भाजी मागवली। बटाटा भाजी आहे, बटाटा कोबीची भाजी आहे आणि चपाती आणि कांदा लिंबू आणि चपाती आहे। तर बघूयात। माग द्या। तर बघूया टेस्ट कशी आहे। टेस्ट झाल्यावरती सांगतो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतो हॉटेलचा कसा आहे ते। हॉटेलच्या रिव्ह्यू मध्ये मग काय आहे तसं तुम्ही चेक करा आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला हॉटेलला यायचं की नाही ते। चला तर मग जेवण करतो आणि मग भेटूया आपण मग जाताना किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवर भेटूया। चला तोपर्यंत जय श्रीराम। तर तुम्ही बघू शकता आता आम्ही इथं जेवण करून पोहोचलेलो आहे रतलाम जंक्शनला। आमच्या पाठीमागे हे जंक्शन आहे। इकडं आमचं ट्रेन इकडे लागलेली आहे मागे। तर आता थोडं आतमध्ये चालत जायचंय आणि मग तिथनं पुढं आपल्याला रेल्वेमध्ये प्रवास आहे आणि आपला हा प्रवास असणार आहे 4 ते 5 तासांचा। आता 10 वाजता रेल्वे आहे आणि मग ती थांबणार 2 वाजता, बरोबर ना? ओके 2 वाजता थांबणार आहे। तर 2च्या नंतर ना आपण उतरणार चित्तोडगडला। ओके चित्तोडगडला उतरणार आहे। मग तिथनं पुढं आपला काय असेल ते झोपायचं मुक्काम वगैरे
रूम वगैरे बघून मग तिथं नाही का झोपायचंय. आराम वगैरे करून सकाळी साधारण 9 वाजता वगैरे आपल्याला निघायचंय. मग तिथनं पुढं आपला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल की आपण कुठं जाणार आहे उद्या ते राजस्थानमध्ये. चला मग भेटूया उद्या आपण. तोपर्यंत जय श्रीराम, राधे राधे.